आषाढी एकादशी निमित्त आज पंढरपूरसह राज्यामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती दर्शनासाठी पाहायला मिळते आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्याच मंदिरामध्ये आपल्याला सकाळपासूनच भाविक जे आहे ती गर्दी करतात आणि विशेष म्हणजे आज अहिल्यानगर शहरामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सकाळी विठ्ठलाची महापूजा आणि आरती करण्यात आलेली आहे। ते स्वतः आपल्या सोबत आहेत। त्यासंग एक वेगळी परंपरा जी आहे ते तुमच्या परिवारामध्ये आहे। आमच्या परिवारामध्ये जर पाहिलं तर 65 वर्ष झाले आमच्या मूळ गावी बनपिंपरी जे आहे नगरपासून अगदी 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे। तिथून ती दिंडी पंढरपूर दिशेने जात असते। जवळपास आता पिढ्याना पिढ्या या दिंडीमध्ये सहभागी होतात। आमचे वडील देखील आजोबांच्या विचारधाराने प्रेरित होऊन त्या आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करत होते। विशेषतः वारकऱ्यांबद्दल त्यांना एक वेगळी मनामध्ये आस्था होती, भावना होती, आदराची भावना होती। वारकरी म्हटलं तर त्यांच्या मनामध्ये निश्चित एक चांगली आदराची भावना निर्माण व्हायची। आणि मग कुठेतरी ते नसल्या कारणाने आज त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांनी सुचवलं की आपण कुठेतरी महाआरतीचा कार्यक्रम सार्वजनिकरित्या आपण ठेवला पाहिजे। तशा प्रकारे आज प्रत्येक गावखेड्यामध्ये व्यक्ती साजरा करतो। आज तालुका स्तरावर प्रत्येकजण व्यक्ती साजरा करतो। हा दिवस पुण्याचा आणि पवित्र दिवस मानला जातो। आषाढी एकादशी म्हणजे एक पवित्र दिवस असतो। तर त्या निमित्तानं देखील हा उपक्रम आज कुठेतरी अहिल्यानगरमध्ये देखील आम्ही सर्वांनी मिळून सर्वांच्या सहकार्यात आज संपन्न होता। तुम्ही काय मागितलं आज विठ्ठलाकडे? आम्ही पांडुरंगाची प्रार्थना केली की हा भारत देश एक वेगळ्या विचाराने उभा राहिलेला देश आहे। याला साधू संत असतील, अनेक महापुरुष असतील, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले असे अनेक विचारांनी उभा राहिलेला देश आहे। मग आज ज्या जागतिक पातळीवरती वेगवेगळे संकट आपण पाहतो, त्या संकटाचा कुठेही भारताला धोका होऊ नये, वेगळ्या बाह्य शक्तींचं कुठेतरी आक्रमण होऊ नये, त्याच्यातनं हा देश असा आज शेकडो वर्ष झाले उभा राहिलेला आहे। तसाच भविष्यात हजारो वर्ष असाच उभा राहावं अशीच मी आज पांडुरंगाची आम्ही सर्वांनी मिळून प्रार्थना केली आहे। निश्चितच विद्यार्थी शेतकरी यांच्यासाठी जे आहे ते पांडुरंगाचं साखळं घातल्याचं जे आहे ते आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे तसं पण आज TV9 मराठी अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।